माझं सोलापूर न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। बाळंतपणाचा खर्च माहेरी लोकांनी दिला नाही म्हणत तसेच चारित्र्यावर संशय घेऊन पती सासू सासऱ्याने विवाहितेचा गळा ओढून खून केला। पंढरपूर तालुक्यातील करोळे येथे ही घटना घडली। खून केल्यानंतर सदर विवाहितेने आत्महत्या केल्याचा बनाव रचण्यात आला होता। करोळे तालुका पंढरपूरतील मायक्का उर्फ माया विष्णू शिंगाडे असे खून झालेले विवाहितेचे नाव असून पहाटे 5:30 वाजता विष्णू हरिदास शिंगाडे व त्याची आई मंगलबाई शिंगाडे हे दोघे विष्णू याची पत्नी मायक्का उर्फ माया हिने घराजवळ झाडाला गळफास घेतल्याच्या अवस्थेत मिळून असल्याचे सांगून तिला उपजिल्हा रुग्णालयामध्ये अकलूज येथे उपचारासाठी नेले होते। वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून ती उपचारापूर्वीच मृत झाली असल्याची माहिती पोलिसांना दिली। पोलिसांनी महिलेच्या मृतदेहाची पाहणी केल्यावर तिच्या गळ्यावर गळफास घेतल्याचे व्रण दिसत होते, परंतु चेहऱ्यावर मारहाणीच्या जखमाही दिसत होत्या। त्यामुळे पती व सासूकडे केलेल्या अधिक तपासात त्या दोघांच्या बोलण्यात तफावत जाणवली। त्यामुळे संशय बाळगल्याने दोघांकडे सखोल तपास करत महिलेची वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून उत्तरीय तपासणी केली। तिचा गळा दाबून खून झाल्याचे त्यामध्ये निष्पन्न झाले। तपासांती पती सासू व सासरे यांनीच तिचा गळा दाबून खून करून आत्महत्येचा बनाव केल्याचे उघड झाले। त्याआधीही मृत महिलेच्या सासरकडील लोकांकडून बाळंतपणाचा खर्च माहेरी लोकांनी दिला नाही म्हणून चारित्र्यावर संशयावरून मानसिक छळ सुरू होता। तिला माहेरी देखील जाऊ देत नव्हते, माहेरच्या व्यक्तीला बोलू दिले जात नव्हते। त्यामुळे पोलिसांनी त्या दोघांनाही अटक केली आहे। याबाबत मृत विवाहितेचे भाऊ बिरुदेव ज्ञानदेव सलगर यांनी करकंब पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दिली आहे व यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।